यांना विचार. कुठे यांना? दादा, या मुलाला पाहिलंय का कुठं? दादा, या पोराला बघितलं का? लहान आहे, 5-6 वर्षांचा. रेने, कुठं गेला असेल गा अथर्व? कुठेच सापडत नाहीये. सापडला का तो सावी? आय मीन अथर्व सापडला का? मी मार्केटमध्ये बघितलं, तिकडे स्टेशनवर बघितलं, रस्त्यावर कुठं कुठं नाही शोधलं त्याला, पण त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये. तुम्ही का शोधताय अथर्वला? का शोधताय म्हणजे? आता मला कळालं अथर्व हरवलाय, मग मी काय हातावर हात ठेवून तसंच थोडी ना बसणार आहे. हेल्प करायची म्हणून शोधतोय त्याला. तुम्हाला कसं कळलं अथर्व हरवलाय ते? ऍक्च्युली मी रस्त्यानं चाललो होतो, मला परत भेटला, त्यानं सांगितलं सगळं. आणि मुळात हे प्रश्न विचारत बसायची वेळ नाहीये. आपण आत्ता जाऊन पोलिसात तक्रार केली पाहिजे. चला. थांबा. केतन दादा जाऊन आलाय पोलीस स्टेशनला. त्यांनी सांगितलंय की ते हुडकायला सुरू करतील, संध्याकाळी यायला लावून द्या. पण आता तुम्ही का असं सगळं वागताय? आधी पाप करायची, मग सज्जनपणाची नाटकं करायची. म्हणजे तुला काय म्हणायचं? अथर्वला मी किडनॅप केलंय का? नाही, किडनॅप नाही, पण तुमच्यासारख्या बिझनेस मांडून ठेवणाऱ्यांनी अथर्वला घर सोडून जायला भाग पाडले. नाही रीना, मला हेच वाटतं, आपल्या अथर्वच्या घर सोडून जाण्याला हेच. मिस्टर धैर्य मुजुमदार, तुम्ही जबाबदार आहात.